नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. उद्या आहे या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या आणि दुसऱ्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर या दर्श अमावस्येला काही महत्त्वाचे उपाय आपण या दिवशी करायचे आहेत. तर प्रत्येक अमावस्येला आपण करतो त्याचप्रमाणे घराची स्वच्छता करायची आहे. घरातील जाळी दळमाटे काढायचे आहेत. घरातील पडदे बेडशीट सर्व स्वच्छ करायचं आहे. त्याचवर घरातील टॉयलेट बाथरूम हे सुद्धा स्वच्छ करायचं आहे. घरातील तुटलेल्या खराब झालेल्या मोडलेल्या अशा वस्तू आपण घरातून बाहेर काढायच्या आहेत. यामध्ये आपल्या चपल्या जर तुटल्या असतील खराब झाल्या असतील तर त्या टाकून द्यायच्या आहेत. फाटके कपडे हे सुद्धा आपण टाकून द्यायचं आहे. घरामध्ये चिरलेली फुटलेली भांडी असतील तर ती देखील आपण घरातून बाहेर काढायची आहेत. दर्श अमावस्या तर आहेच, त्याशिवाय दुसऱ्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होणार आहे. तर आवर्जून आपण हे काही प्रभावी उपाय आपण या अमावस्येला करायचे आहेत. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत असतील, काही समस्या असतील तर या उपायाने नक्कीच कमी होणार आहे. तर आवर्जून आपण या दर्श अमावस्येला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. हे उपाय कधी करावेत, कसे करावेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. फाल्गुन दर्श अमावस्या तिथी ही बुधवार दिनांक 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी 6:53 अमावस्या तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार अमावस्या ही 19 मार्चला असली तरी देखील आपण जे काही उपाय करायचे आहेत ते 18 मार्चलाच करायचे आहेत, किंवा तुम्ही 19 तारखेच्या सकाळी देखील 7 वाजेपर्यंत काही उपाय करणार असाल तरी देखील चालेल. त्यानंतर म्हणजे सकाळी 7 नंतर आपण गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे, तर त्यावेळी आपण गुढी उभा करायची आहे आणि उपाय आपल्याला सकाळी 7च्या अगोदर किंवा आदल्या दिवशी बुधवारी करायचे आहेत. दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आपण अंगाला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. घरातील सर्वांनीच अंगाला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. पंचगव्य लावल्यानंतर साबण लावण्याची आवश्यकता नाही. तर आपण आवर्जून अमावस्या आहे तर अंगाला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे. घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. आपल्या घरातील फरशी पुसताना म्हणजेच लादी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून ही फरशी पुसून घ्यायची आहे. त्यातील सर्व यंत्रे वाहने यांची स्वच्छता करायची आहे. आपल्या घरातील सर्व ज्या गाड्या आहेत त्या आपण धुवायच्या आहेत आणि त्यांची देखील पूजा करायची आहे. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर ही मोहरी हातामध्ये घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून ही हातातील मोहरी सर्वत्र घरामध्ये टाकायची आहे. घरातील वाईट शक्ती, करणी, भानामती इतर सर्व बाधेपासून आपले आणि घराचे रक्षण होते. आपल्या घरासोबतच आपले एखादे ऑफिस असेल किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तेथे देखील स्वच्छता करायची आहे. तेथील देखील फरशी पुसायची आहे. खिडक्या दरवाजे स्वच्छ करायचे आहेत. ऑफिसमधील फरशी पुसताना देखील त्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू, हळद, गोमूत्र आणि खडे मीठ टाकून ती देखील फरशी पुसायची आहे. आणि त्या ठिकाणी जे काही आपले देव असतील किंवा फोटो असतील त्यांची देखील आपण पूजा करायची आहे. त्या ठिकाणी नारळ वाढवायचा आहे. आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ आपण पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे. या नारळाची शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळी संध्याकाळी त्यावर एक नंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र यांचा जप करावा. दर अमावस्या पौर्णिमेला हा नारळ बदलून घ्यायचा आहे. जुन्या नारळाचा प्रसाद करून खावा. जर नारळ खराब झाला तर तो विसर्जित करावा. प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांसाठी एक घास ठेवायचा आहे. तर आपण दही भाताचा घास हा दुपारी 12च्या आत आपल्या घराच्या बाहेर अंगणात, गॅलरीत, गच्चीमध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण अमावस्येला परान्न टाळायचं आहे. अमावस्या दिवशी आपल्या घरातील गॅस शेगडीची देखील आपण पूजा करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. सकाळी 6:53 नंतर अमावस्या तिथी संपते. त्यानंतर आपण गुढी उभा करू शकता. सकाळी 7 ते 8:30 या दरम्यान आपण या शुभ मुहूर्तावर गुढी उभा करायची आहे. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.